नगराध्यक्ष साहेब काय सांगाल, जो व्हिडिओ व्हायरल झाला प्रेताची विडंबना होत आहे, कुठे प्रेत खात आहेत याच्याबद्दल नेमकं काय सांगाल? ती व्हिडिओची सत्यता अगोदर पडताळली जाईल किंवा त्याची आपण व्हिडिओबद्दलची टायमिंग कोणत्या तारखेचा आहे त्याचं सर्व करून आपण कंप्लेंट करू. सायबरमध्ये एकदा कंप्लेंट करू. आणि तो व्हिडिओ आम्हाला 5 तारखेला भेटला होता. त्यावेळेस आम्ही येऊन बघितलं. त्यावेळेस इथं प्रेत, त्या दिवशी 2 प्रेत होते, जाळले गेलेले होते प्रेत ते. पण त्याच्या तसं काही आढळलं नाही किंवा नातेवाईकांची कोणाची काही कंप्लेंट नव्हती. कंप्लेंट असेल किंवा व्हिडिओचे ते त्याच्याशी संलग्न झाला तर त्याला आम्ही कारवाई करू. अंबळनेर नगर परिषदेचं जे चोपडा रोडचं अमरधाम आहे, या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये 3 बेड आहेत आणि नवीन बेडचं आणि गेटचं काम सुरू आहे. या ठिकाणी काही सोशल मीडियावरती व्हिडिओ आणि काही तक्रारी आलेल्या आहेत. त्याची सत्यता पडताळणी करण्यात येत आहे आणि तसेच नागरिकांच्या ज्या काही सूचना आहेत त्या अनुषंगानं आज माननीय नगराध्यक्ष, माननीय गटनेते आणि या भागातील नागरिक, नगरसेवक आणि नागरिक यांच्यासह आज आम्ही स्मशानभूमीला भेट दिलेली आहे. या ठिकाणी जे त्या नवीन शेडचं आणि गेटचं काम चालू आहे तर ते लवकरात लवकर करून घेण्याबाबत कंत्राटदारांकडून ते काम लवकरात लवकर करून घेण्यात येईल. तसंच स्मशानभूमीच्या अनुषंगाने स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, जसं की या ठिकाणी बोर आणि पाण्याची व्यवस्था होणं आवश्यक आहे. तसंच या ठिकाणी जे कंपाऊंड वॉल आहे तर या ठिकाणी काही प्राणी तसेच काही सामाजिक उपद्रव करणारे काही नागरिक यांचा त्रास होतो. त्यासाठी कंपाऊंडची हाईट वाढवून घेणं, तसंच या ठिकाणी नियमित स्वच्छता ठेवणं आणि काही असे अनुचित प्रकार घडू नये याकरता CCTV बसवणं, या ज्या गोष्टी आवश्यक आहेत तर त्या गोष्टी लवकरात लवकर करण्यात येतील. त्यासाठी आम्ही शहर अभियंत्यांना तिथे अंदाजपत्रक करून लवकरात लवकर कामं करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. आणि आमच्या सर्व नागरिकांचे जे अंत्यसंस्कार होतात ते अधिकाधिक योग्य पद्धतीने व्हावेत आणि काही अनुचित प्रकार घडू नये याकरता नगरसेवक असतील, नागरिक असतील यांच्याकडून ज्या काही सूचना मिळत आहेत किंवा मिळतील त्यानुसार सर्व योग्य प्रकारे कामकाज करण्याची नगरपालिकेकडून दक्षता घेण्यात येईल. आणि तसंच या ठिकाणी नागरिकांना जे येतात त्यांना कुठल्याही प्रकारे जर अडचण येत असेल त्यासाठी आमचे जे नगरपालिकेचे जे विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभाग, स्वच्छता विभाग आहे तर यांचे तक्रारी करता एक 2-3 ठिकाणी बोर्ड लावण्यात येतील, जेणेकरून कुठलाही सामान्य नागरिक आला आणि त्यांना असं जाणवलं की अमरधाममध्ये काही अडचण आहे किंवा काही करणं आवश्यक आहे तर ते थेट संपर्क करून तक्रार नोंदवू शकतील. याच्याबाबत नगरपालिकेकडून काळजी घ्या. दंडाज अशोक वैदू आणि आजीचे जे वारले त्यांचे नाव येल्लूबाई अशोक अंबालाल वैदू. आम्ही इथं 4 तारखेला आले होते. गौऱ्या वगैरे सर्व रचलेले होते. त्याच्यावरून आणून त्यांच्यावर ठेवले. अजून आजीच्या वर अजून गौऱ्या ठेवले त्यांनी. सर्व असं काही आम्हाला अडचणी आलेली आहे. प्रेताची विडंबना झाली अशी काही तक्रार काही नाही, प्रेताची काही विडंबना काहीच झाली काही नाही झालं.